इतर काही ठिकाणी अशा प्रकारे स्फोटाच्या घटना कामगार दबवणे अशा प्रकारांनी घडलेलं आहे. त्याच्यामध्ये मृत व्यक्ती एक आहे आणि 4 जण जखमी झालेले आहेत. आणि ते संपूर्णपणाने लोकांच्या जीविताची हानी होत असताना त्याच्यामध्ये नक्की काय अडचणी आहेत यांच्या संदर्भात माझ्याकडे थोडी माहिती ऑलरेडी आहे. कारण मी 2-3 वर्ष याचा फॉलो करते. पिंपरी चिंचवडमधले रेड झोनमध्ये असणारे कारखाने आणि त्याच्यामध्ये झालेल्या दुर्घटना, नागपूरमध्ये झालेल्या दुर्घटना, त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा झालेल्या काही दुर्घटना यांची माहिती पण माझ्याकडे होती. आणि म्हणून नक्की काय घडलेलं आहे जे गावामध्ये असेल, प्रशासनाकडून असेल, तर जे लोक बेकायदेशीर कारखाने काढतात तर त्याच्यावरती आपण काय यंत्रणा उभी करू शकतो याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी भेट घेतलेली आहे. माझ्याबरोबर आमचे आमदार शांताराम मोरे आणि आमचे संपर्क प्रमुख आणि आपले सगळ्यांचे सुपरिचित पांडुरंग पाटील, त्याचबरोबर वैदेही माधान, बाकीचे सगळे पदाधिकारी आमचे जिल्हा आणि इतर पदाधिकारी होते. त्याचबरोबर मी पोलिसांना, महसूल यंत्रणेला, आरोग्य विभागाला सगळ्यांना कळवून इकडे आलेली आहे. मला त्याच्यात ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यामध्ये औद्योगिक सुरक्षा विभागावरती तांत्रिकदृष्ट्या असे जे परवानगी न घेता सुरू केलेले कारखाने आहेत त्यांची जबाबदारी आहे. परंतु त्यांच्या जेव्हा मी प्रमुखांशी बोलले आणि याच्यावर मी त्यांची बैठक पण राज्यामध्ये विधानभवनात घेतलेली आहे, त्यावेळेपासून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढी यंत्रणा विभागाला पाहिजे ते जेवढ्या पोस्ट पाहिजे तेवढ्या आमच्याकडे नाही आहे. परंतु मला एक दिसते असं की काही कामं जी आहेत ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित कामं आहेत. म्हणजे एखादा कारखाना उभा राहतो तर तिथे काहीतरी स्ट्रक्चर उभं केलेलं असतं. म्हणजे ग्रामपंचायतीला ते माहिती पाहिजे, ग्रामपंचायतीला माहिती पाहिजे म्हणजे सरपंच उपसरपंचांनी ती माहिती कळवली पाहिजे. पण त्यांनी काही कारणाने कळवली नाही तरी ग्रामसेवकाकडे आणि आपल्या तहसीलदारांच्याकडे किंवा महसूल विभागाच्या बरोबर खास करून ग्रामविकास विभागाकडे यंत्रणा पाहिजे की राहत्या घराच्या खेरीज कुठेही जास्त लोक म्हणजे 10पेक्षा जास्त लोक जर का कामगार काम करताना दिसत असतील तर तिथे औद्योगिक काही कारखाना असण्याची शक्यता आहे किंवा संघटित स्वरूपाचा कामगार वर्ग तिथे असण्याची शक्यता आहे की ज्याला कामगारविषयक यंत्रणा ते नियम लागू झाले पाहिजे. परंतु ते नियम लागले जात नाही. बऱ्याच वेळेला आम्ही कारखान्याला परवानगी घेतली असं सांगितलं जातं पण ती परवानगी का मिळत नाही याची माहिती नसते. आणि काल मी इथे येणार करण्यावर पत्रकारांनी पण माझ्याकडे भरपूर माहिती पाठवलेली आहे. आणि त्याच्यात असं दिसतंय की स्वतः औद्योगिक सुरक्षा विभागानेच सांगितलं की किती कारखाने इथे जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं की 300 कारखान्यांची आम्ही आज मला मीटिंगमध्ये सांगितलं 300 कारखान्यांची आम्ही नोंदणी गेल्या वर्षी करून घेतली. म्हणजे हे काम ते करत असून सुद्धा त्यांच्या कामाला इतरांनी मदत करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून मी आज त्या पीडित कुटुंबांच्या त्या भेटणारच आहे त्यांना मी थोडी फुलाफुलाची पातळी थोडी मदती करणार आहे. पण सरकारकडूनही त्यांना नुकसान भरपाई मिळेल. पण जे जीव दगावलेले आहेत त्यांच्याही घरी आमचं आनंद देवकर आणि आमचे उपजिल्हा प्रमुख गेलेले आहेत त्यांनाही आम्ही मदत दिलेली आहे. कारण सरकारी मदतीला बरेच वेळा मिळाला प्रस्ताव जाणार आहे केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे. त्याचबरोबर आरोपीला लगेच जामीन मिळता कामा नये आणि चांगल्या प्रकारचे सरकारी वकील मिळावे अशाही सूचना मी नरळे श्री ॲडिशनल SP यांना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आज मी काही सूचना देखील प्रशासनाला आणि सन्माननीय सरकारमधले जे मंत्री महोदय आहेत त्यांना पण मी देणार आहे. त्याच्यात पहिली माझी विनंती म्हणा तुम्ही पण तिथले जे पालकमंत्री आहेत त्यांनी याला ताबडतोब भेट द्यायला हवी असं मला वाटतं की जेणेकरून सगळ्या यंत्रणांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभाग आहे, औद्योगिक सुरक्षा विभागावर काम करतो त्यांच्याबरोबर जिथे घातक रसायनं निर्मिती होत असल्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आपण काही जर का घडत असेल तर पोलीस पाटलांनी ती माहिती देणं परंतु त्यांच्या मॅन्युअल्समध्ये अनिवार्य आहे. आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचं एखादं परिपत्रक त्यांनी काढावं की जेणेकरून आज आता बरोबर या गावामध्ये असं सांगितलं की पोलीस पाटलाचं पद रिक्त आहे. मी आत्तापर्यंत 10 ठिकाणी गेलेले वेगवेगळ्या ठिकाणी अशा दुर्घटनांच्या इथे बरोबर ज्या गावात पोलीस पाटलाचं पद रिक्त असतं तिथे ती घटना घडते. म्हणून मी ॲडिशनल SP ला सांगितलेलं आहे की
ज्या गावांमध्ये पोलीस पाटील नाही आहेत त्या ठिकाणची जबाबदारी जी आहे ती तिथल्या PI वरती आहे. त्यांनी ती माहिती जमा करून घेतली पाहिजे आणि घातक रसायन तिथे होतं हे झालेल्या स्फोटावरून स्पष्ट आहे. तर मी इथल्या PIना असे निर्देश दिलेले आहेत की 15 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये पोलीस पाटील असो किंवा नसो, तालुका म्हणजे ज्युरिस्डिक्शनमध्ये त्याची नीट यादी करून ती कारवाईसाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडे की जिथे परवानग्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे बांधण्याची परवानगी असेल, विजेची परवानगी असेल, त्या संबंधित विभागांना तुम्ही पाठवा. त्याखेरीज औद्योगिक सुरक्षा विभागाला मी निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ज्यांना मान्यता दिली आहे त्यांची सर्टिफिकेट जशी लिफ्टवरती लावलेली असतात प्रत्येक ठिकाणी तशी तुमच्या वेबसाईटवर असली पाहिजे की कुठल्याही नागरिकाला कळलं पाहिजे की हा कारखाना बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे. म्हणून तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही ती माहिती ठेवा. प्लस त्याची सर्टिफिकेटची माहिती ही पोलिसांच्याकडे सुद्धा असली पाहिजे त्याची एक प्रत की हे कारखाने परवानगी असलेले आहे. तर जेणेकरून त्या आणि ग्रामपंचायतीत पण असले पाहिजे की ह्या कारखान्यांच्या सर्टिफिकेटच्या आपण प्रती घेऊ शकतो. आता काही लोक आपल्याकडे या प्रतिसुद्धा खोटे आणून लावतील आणि म्हणून वेबसाईटवरच्या प्रती आणि प्रत्यक्ष ग्रामपंचायतीकडे किंवा पोलीस स्टेशनला प्रती योग्य आहेत की नाही हे तपासून घेण्याची जबाबदारी जी आहे ती पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यावर असली पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांनाही भेटणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, प्रदूषणाच्या संदर्भात विषय असणारे पंकजा मुंडे तसेच MPCBचे अध्यक्ष या सगळ्यांच्याकडे त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या सगळ्यांना आम्ही निवेदनाची प्रत पाठवणार आहोत. आणि तुमच्याकडे टायर्सच्या संदर्भातली बरीच माहिती आहे की त्याच्या कारखान्यांमध्ये जे प्रदूषण होते त्या संदर्भामध्ये एक मला असं दिसतं की उद्योग पाहिजे पण प्रदूषणकारी नको. मग प्रदूषण रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे. आणि अभ्यास करून ज्या तक्रारी मला बातम्यांमध्ये आलेली दिसत आहेत की बरेचसे लोक आणि मला पुण्यात आनंदित पण ते कळलं की प्रदूषण रोखणारी यंत्रणा पाण्यावरती जलनिस्सारण करण्यासाठी यंत्रणा केलेले प्लांट्स उभे करतात आणि प्रत्यक्षामध्ये ते थोडाच वेळ चालवतात जेणेकरून विजेची त्यांना भरपाई पैसे द्यायला लागू नये. बऱ्याच ठिकाणी ते प्लांट नादुरुस्त असतात, ते दुरुस्त केलेले नसतात. हे बघण्याची जबाबदारी अर्थातच पर्यावरण विभागाची आहे. आणि MPCBच्या संदर्भात त्यांना असं वाटलं पुरेसं त्यांच्याकडून काम होत नाही आहे. पर्यावरणाचे अधिकारीसुद्धा हे काम करू शकतात. MPCB एक महामंडळ आहे. जसं काही कामं स्वतःसुद्धा थेट त्यांच्याकडे माहिती होऊ शकते. अधिक मला असं वाटतं की मोरेसाहेबांनी विनंती करणार आहे की आपलं DPC होतं. तर DPCमध्ये सुद्धा या संदर्भातले जे विघातक कारखाने असतील किंवा बेकायदेशीर कारखाने असतील त्याची माहिती जी आहे त्याची नोंद आणि आढावा घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ती अर्थातच जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची आहे. आणि एक इथल्या ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांचा माझा बरेच वर्षाचा परिचय होता, कल्याणलाही आयुक्त होत्या. तर असे जे रसायनाचे स्फोट होणारे प्रवण जिल्हे आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुरक्षेच्या संदर्भातला विशेषतः औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भातला आता घातक रसायनं असतील, कामगारांच्यासाठी सुरक्षा यंत्रणा आहेत की नाही, परवानगी असलेल्या ज्या कंपन्या आहेत तिथे सुद्धा अग्निशमनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे की नाही हे बघण्या यासाठी म्हणून एक सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा पालघर जिल्ह्यामध्ये असावा असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट्सचं काम करणं आवश्यक आहे. परंतु सगळ्यात महाराष्ट्रात ते आवश्यक आहे. परंतु इथे मोठ्या प्रमाणात कारखाने उभे राहताना दिसत आहेत आणि लोकांना माहिती नाही आहे कायद्याची किंवा लोकांच्या अज्ञानाचा किंवा दारिद्र्याचा फायदा घेतला जातो. इव्हन वीज भट्ट्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात आणि तिथे सुद्धा काही वेळेला पगार वेळेवर न देणं किंवा शोषणाचे प्रकार घडतात त्याची सुद्धा नोंद ही ग्रामविकास विभागाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि ग्रामविकास विभागाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी असं सांगेन की जिथे तिथे त्यांच्याकडे गाव पातळीवरती असे कारखाने औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर सुरू झालेले आहेत त्याच्याबद्दल नोंदणीची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची सूचना संबंधित मंत्रालयाला पण देणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप होत असताना त्याची काटेकोर अंमलबजावणीचे डोळे आणखी लेखणी ही समाजातल्या सदस्य आणि पत्रकार यांच्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून त्याची माहितीसुद्धा व्यवस्थित पोचणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आज मी येत असताना मी येणारे म्हटल्यावर
की काही फोनसुद्धा येत होते. आता ती नंबर सोडून होते फोन नक्की मी तिथे काय करणार आहे, काय करणार आहे, कोणावर कारवाई तिथे तिथे करणार आहे, असं सुद्धा चौकशी करत होते. असे कुठेतरी आणि मुक्त आहे असं वाटतं की एवढे घाबरून का गेले की मला काही कळलं नाही आहे त्याच्यामध्ये. सुप्रशासन असावं अशी माझी भूमिका आहे. त्या सगळ्याचा अहवाल मी एकनाथ शिंदे साहेबांना देऊ. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतीलच, त्यांचं लक्ष आहे. पण तरीसुद्धा पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवरती शासन पोचणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. ताई, हा जो प्रकार घडलेला आहे याच्याबद्दल असे अनेक प्रकार पालघर जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत. जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हाच प्रशासन किंवा पोलीस सगळं धावपळ करत असतं. एकूणच पाहायला गेलं तर हा प्रकार गाव लेवलला घडलेला जे तलाठी असतात, सर्कल असतात किंवा महसूल यंत्रणा कार्यरत असते, अशांना हे माहिती नसतं का की हे अनधिकृत सर्व चालतं. या बाबतीत काही कारवाई होणार आहे का या सर्व यंत्रणेवर? माझ्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत. एक चांगलं काम करणारी फॅक्टरी आहे पालघरमध्ये माझ्यावरती बनवली. 2 महिला ती फॅक्टरी चालवतात आणि त्यांनी मोजे तयार करतात. तर बऱ्याच महिलांना हे काम मिळालं नाही. त्यांच्याकडे जाऊन म्हणजे कामगार संघटना करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. पण कामगार संघटनांच्या नावाने लोक जातात आणि महिला कामगारांना सांगतात की तुम्ही सांगा की आम्ही मोबाईल चालू ठेवूनच काम करू. आता मला तुम्ही सांगा की शिवणकाम असेल, फॅक्टरीच्या मशीनचं काम असेल, 2 तासांनी 1 तासांनी घरी मोबाईलवर बोलून ठीक आहे, त्याला परवानगी देऊ शकतो. अशा प्रकारे आवाजच्या भाषा वापरतात महिला मॅनेजरसमोर, त्यांना धमक्या देतात. मग अशा गोष्टींच्यामध्ये सुद्धा लक्ष माहिती असून लोकांना सुद्धा निष्प्रभ का होते यंत्रणा हा मला प्रश्न पडतो. आणि त्या दृष्टीने सगळ्यांचं एकत्रित काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचा समन्वय पालकमंत्री स्तरावर, विभागीय आयुक्त स्तरावर आणि जिल्हाधिकारी स्तरावर जर का झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला परिणामकारक दिसू. काही स्पेसिफिक या घटनेमध्ये तुम्हाला काय निदर्शनास आलं जे प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागाचं म्हणजे समन्वय असणं अपेक्षित होतं ते इथं दिसलं नाही आणि त्यामुळं अशा घटना यापुढे अगोदरही घडलेल्या आहेत, आत्ताही घडत आहेत. प्रशासन यासाठी जबाबदार आहे की नाही तुम्हाला काय वाटतं? पोलीस असो किंवा महसूल असो किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे संबंध गाव पातळीवरती संपूर्ण शांतता आहे. गाव पातळीवरती कोणी समोर यायला तयार नाही. आदिवासी 30-35 जाता देत आहेत. पण ते आदिवासी असल्याने आम्हाला कळलंच नाही की हे कामगार आहे. इतक्या प्रकारची अनास्था जी दिसते ती म्हणजे खरं सांगायचं तर सस्पेन्स स्टोरी शोधेल अशी ती अनास्था आहे सर. परंतु आपण काही आम्ही गप्प बसणारे लोक नाही आहोत. या संदर्भात मी आवाहन करते की त्यांच्याकडे याची माहिती असेल की त्यांनी निर्भयपणाने त्यांचं नाव गुप्त राहील पण त्यांनी ती निर्भयपणाने द्यावी. आणि यांना त्यांनी करार न करता काय केलं असं म्हणताय ते सुद्धा पुढच्या केसमध्ये कळलं पाहिजे. काही ना काही आर्थिक व्यवहार झाले असतील, पैसे दिले असतील, ऑनलाईन ट्रान्सफर केले असतील, त्याचे पुरावे मिळणारच. त्यामुळे त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी सिद्ध होतील असं मला वाटतं. आणि पोलीस पाटील तर नाहीच आहे तिथे आणि ग्रामसेवक जे आहेत त्या 4 दिवसापूर्वी चाललेल्या महिला आहेत. ज्या ठिकाणी मी चौकशीला जाते तिथे बरोबर महिला अधिकारी उभे करतात. 4 दिवसापूर्वी चालले तिथे जाऊन प्रत्येकाला ऑर्डर तपासू शकत नाही. पण म्हणजे एक महिलांच्या आड कोण लपत असेल तर ते सुद्धा शोधलं पाहिजे. ताई औद्योगिक वसाहत तारापूरमध्ये 2 महिन्यामध्ये 8 ब्लास्ट झालेत. त्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. औद्योगिक आरोग्य संचालनालय जे विभाग आहे ज्याला आपण सेफ्टी ऑफिसर पैसे दिले असतील, ऑनलाईन ट्रान्सफर केले असतील, त्याचे पुरावे मिळणारच. त्यामुळे त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी सिद्ध होतील असं मला वाटतं. आणि पोलीस पाटील तर नाहीच आहे तिथे आणि ग्रामसेवक जे आहेत त्या 4 दिवसापूर्वी चाललेल्या महिला आहेत. ज्या ठिकाणी मी चौकशीला जाते तिथे बरोबर महिला अधिकारी उभे करतात. 4 दिवसापूर्वी चालले तिथे जाऊन प्रत्येकाला ऑर्डर तपासू शकत नाही. पण म्हणजे एक महिलांच्या आड कोण लपत असेल तर ते सुद्धा शोधलं पाहिजे. ताई औद्योगिक वसाहत तारापूरमध्ये 2 महिन्यामध्ये 8 ब्लास्ट झालेत. त्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. औद्योगिक आरोग्य संचालनालय जे विभाग आहे ज्याला आपण सेफ्टी ऑफिसर बोलतो, इथे सेफ्टी ऑफिसर असले तर त्यांच्या ज्या ड्युटी आहेत त्या रत्नागिरी आहे, ठाणे आहे किंवा रायगड ह्या ठिकाणी असतात. तिथे कधी ते हजर नसतात. तर अशा वेळेला ज्यावेळेला ब्लास्ट होतं त्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी येतात. मग ह्याची जी जिम्मेदारी आहे ती पूर्ण पोलिसांच्यावरती असते. आता मध्यंतरी भगीरथ केमिकलमध्ये मोठी वायुगळती झाली होती. जवळपास 34 ते 35 कंपन्या शेजारच्या आहेत त्या पूर्ण खाली करण्यात आल्या होत्या. शेजारची 3 गावं तेही खाली करण्यात आली होती. जस्ट 1.5 महिन्याची गोष्ट आहे.
पोलीस यंत्रणेला माहिती नाही की हा गॅस कोणता आहे, पण त्यावेळेला जी यंत्रणा त्या ठिकाणी अवेलेबल हवी होती ती नव्हती, त्यामुळे तिथे मोठी घटना घडली असते, परंतु अशा अधिकाऱ्यांची कारवाई होत नाही. नाही, कारवाईचा नाही प्रश्न. मी त्यांना प्रस्ताव त्यांनी बरोबर दिलेला आहे अर्थ विभागाकडे की आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये साधन सामग्री आणि अधिकाऱ्यांची असली पाहिजे, पूर्तता करा म्हणून. मी स्वतः बघते की 2-3 वर्षापासून तर काही कारणामुळे होत नाही आहे. त्यांना मी सांगितलं की तो प्रस्ताव तुम्ही द्या, आम्ही स्वतः तो CM आणि DCL साहेबांकडे घेऊन मान्य करून घेऊ. त्याबद्दल दुसरं हे प्रदूषित हवेमध्ये जे तुम्ही बोलला ते खरं आहे की बस मध्यंतरी ज्या टँकर पुणे मुंबई घाटामध्ये उलटला तेव्हासुद्धा कुठला वायू आहे हे कळत नव्हतं. तर त्याची कागदपत्र बरोबर असली पाहिजे की कुठला वायू आहे आणि त्याला डिफ्यूज करायचं असेल तर काय वापर केला जाईल आणि त्याचे साठेसुद्धा काही ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. थोडक्यात तंत्रज्ञान आपलं बदलतं आहे, त्याला आपल्याला अधिक आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षेच्या दृष्टीने त्यासाठी साक्षरता आणि आपत्ती व्यवस्थापन आवश्यक आहे. मॅडम, आता तुम्ही बोलले की आता हे प्रशासनचा दोष आहे की हे गैरकानूनी फॅक्टरी चालू आहे. तुमची सत्ता असून असं मला वाटतं की प्रशासन आणि सरकारमध्ये हे समन्वय नाही. आता हे फक्त वाडाची घटना नाही, आता आपण जिल्हा मॅजिस्ट्रेट तालुका मॅजिस्ट्रेट जेव्हा वाडा असतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी घटना होत असतो, तेव्हा आपण नेता मंडळी येत असतात, अधिकारी येत असतात आणि कारवाईच्या नावानं फॅक्टरी तेच मी बोलतो की त्याच्यावर फक्त जे फॅक्टरीचे जे लोक आहेत त्याच्या काही लोकांवर कारवाई होते आणि ज्या अधिकारी दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही. तर मला वाटतं की जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मला ते स्पेसिफिक जर का कळलं त्यांच्या संतारा मोऱ्याने सांगितलं बाकी आमचे आमदार आहेत तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकतो. तुम्ही माझ्याकडे सुद्धा थेट पाठवू शकता. तुमच्या 2 पत्रकारांना पोलिसांनी तुम्ही कारवाई केली की तर मीच सुरू राहील. ताई आपण म्हणालात कुठेतरी पाणी मुरतंय आणि पालकमंत्र्यांना एवढं गांभीर्य नाही. असं मी काही बोलले नाही. आपण भेट दिलेली आहे. पालकमंत्र्यांनी अजून भेट दिलेल्या दिल्या पालकमंत्री आहेत आणि कुठेतरी पाणी मुरतं असं आपण बोलल्यात. नेमकं काय आहे? नेहमी पाणी मुरतं. तुम्ही काय माहिती का, कुठे जरी काहीतरी जोडून गुंडळ त्याच्यामुळे मी असं साधं एक वाक्य बोलले की पालकमंत्री अजून आले नाही, ते येतील ना आता. असं पालकमंत्र्यांनी कधी यायला पाहिजे कधी नाही त्यांचा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे त्याच्यात. याआधी ग्रामस्तरावरच्या ज्या यंत्रणा होत्या त्यांची कुठलाही कारखाना उभारणी करताना किमान ना हरकत दाखला घेण्याची गरज असायची. परंतु मधल्या काळामध्ये पालघरच्या कलेक्टरांनी पत्र काढले की अशा प्रकारचे म्हणजे ग्रामपंचायत किंवा त्या तत्सम ज्या स्थानिक पातळीवरच्या ज्या संस्था असतील त्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. ज्या वेगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्या परवानगी घेऊन तुम्ही कारवाई म्हणजे बांधकामात उभारू शकता कंपनीचा. मग अशा वेळेस आता ही घटना घडल्यानंतर आपण स्थानिक पातळीवरच्या लोकांना त्याच्यात जबाबदार धरण्याचा किंवा त्यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे असे जे अधिकार आहेत किमान ग्रामचं त्याला ते कळायला हवं की कुठला कारखाना आमच्या गावात येतो आणि त्याचं नेमकं प्रदूषण काय आहे आणि काय, तर ते कुठल्याही प्रकारचं काही कळत नाही. 6 महिन्यापूर्वी मॅडम जिल्हाधिकारी मॅडमने परिपत्रक काढलं कुठल्याही कारखान्याला ग्रामपंचायत ना हरकत दाखल्याची आता यापुढे गरज नसणार आहे. त्याच्यामुळे कोणी कारखानदार येतो आणि आता उद्योग उभा करतो ग्रामपंचायत काढू शकतो. कलेक्टरांचं बरोबर आहे, कारण ग्रामपंचायतीच्या सरपंचांना त्याची तांत्रिक माहिती उद्योगाची किती असेल याला मर्यादा आहे. त्यांचे अनेक सुशिक्षित पण आहेत, पण तरी पण त्या दृष्टिकोनातून तपासून घ्यायचं असेल तर मी तर असं म्हणेन की समजा 1 महिन्याभरामध्ये ग्रामपंचायतीने किंवा 15 दिवसात परवानगी नाही दिली तर वरिष्ठ स्तरावरती तुम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना द्या ना अधिकार. आधी गोष्ट की त्यांनी तपासून घ्यावं. म्हणजे फक्त ग्रामपंचायतींना द्यायचं अधिकार ते पण पुरेसं नाही आहे. कुठेतरी वरती दाद मागण्यासाठी त्यांनी यंत्रणा केली तर त्याचा उपयोग होईल. म्हणजे ते बघतील काय आहे काय नाही जागा, त्याचे SOP ठरवले पाहिजेत असं मला वाटतं परवानगी देत असताना. आता मग महिला काम करतात, स्वच्छतागृह नाही तिकडे, म्हणजे कामाच्या ठिकाणचे काही नियम आहेत ना, ते नियम पण पाळले गेले पाहिजे. ती ग्रामपंचायतीला अथॉरिटीच नाही आहे करण्याची आणि ग्रामपंचायत सगळं करू शकत नाही हे तसं खरं आहे. असं त्याबरोबर काही वेळेला अडवणूक पण क्वचित काही गावांमध्ये होते. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं जिल्हा प्रशासनानेच एखादा पक्ष उभा केला तर ते उपयोगी राहील. तरी एका ठिकाणी 32 कामगार काम करत आहेत आणि त्या गावाला माहीत नाही किंवा इतर यंत्रणेला माहीत नाही अशी माहिती समोर आली. नेमकी आपण आज तिथे त्या घटनास्थळाला भेट दिलेली, आपण चर्चा केलेली अधिकाऱ्यांबरोबर, काय नेमकं समोर आलं? बसून तेच बोलले, एवढे मी निर्देश दिले, सगळं समोर सांगितलं त्याच्यामध्ये जे आहे ते, आणि निर्देशाच्या मध्ये मी हेही सांगितलं की सगळ्यांना एकत्र काम करून
अशा घटना होता कामा नये या दृष्टिकोनातून वेळप्रसंगी हा बेकायदेशीर कारखाने जर का असतील घातक त्याच्यावरती DPCमध्ये सुद्धा जी माहिती देतात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता शांताराम मोरेने मला सांगितलं की काही कारखान्यांची माहिती आम्ही वेळोवेळी दिली पण त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. विधिमंडळामध्ये तो विषय येऊ शकतो. असं जर का होत असेल तर मग त्याच्यावरती तुम्ही म्हणाला की तुम्ही सत्तेत असताना सुद्धा असं होतं. तर मुळामध्ये असं आहे की अधिकारी जे येतात ते अधिकारी कुठल्या पक्षाचे नसतात. अधिकारी जे आहेत ते त्याच्या पद्धतीने काम करत असतात. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे जे मार्गदर्शक आहेत ते भरपूर झालेत महाराष्ट्रात. त्याच्यामुळे ते इकडून तिकडे काहीतरी मार्गदर्शन होत असेल त्यांना चुकीचं. जे लोक चुकीचं काम करत असतील त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करू शकतो आपण. आणि त्याच्यासाठी फक्त एकच आहे की पुरावा असला पाहिजे. हा मला आवडला नाही, त्याला दर महिन्यात बंदी करायला हवा हे कोण ऐकून घेणार नाही. एवढंच मला वाटतं. ताई त्यालाच जोडून एक प्रश्न आहे, त्यालाच जोडून एक प्रश्न असा आहे की आता हा जो प्रकार जो सुरू होता अनधिकृतपणे फटाके म्हणजे आता दारूगोळा बनवला जात होता, त्याची विक्री कुठे केली जात होती, साठवणूक कशा पद्धतीने होत होती किंवा त्याचा सप्लाय कसा होत होता, कच्चा माल कुठे आणला जाता, मग याच्यामागे एक मोठं रॅकेट असू शकतं. जसं की आता आणि यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की ही जबाबदारी निश्चित कोणाची. बऱ्याचदा पोलीस विभागाकडनं असं सांगितलं जातं की अनधिकृत जे कारखाने चालू होतात त्याला आमच्याकडनं परवानगी नसते किंवा म्हणजे कारखाने होत नसते. तर हां, तर त्याच्यामध्ये नक्की जबाबदारी कोणाची, पोलिसांची आहे की अनधिकृत व्यवसायानं कारवाई करणं की स्थानिक प्रशासन. कारण स्थानिक प्रशासन आणि पोलिसांमध्ये दोघांमध्ये समन्वय नसल्या कारणामुळं जबाबदारीची म्हणजे तुतुमयमय हा प्रकार होत असतो याच्यामध्ये किंवा ढकलली जाते. पोलिसांची आहे की अशा पद्धतीने कुठेही त्याचे कारखाने होत असतील तर त्याच्या संदर्भात त्यांनी निगराणी केली पाहिजे. आणि बाकीचे जे कारखाने आहेत त्याच्यात रसायनाचा संबंध आहे ते सगळे औद्योगिक सुरक्षा विभागाच्याकडे येत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. फक्त यंत्रणा तेवढी तळागाळापर्यंत पोहोचेल अशी नसल्यामुळे त्या गोष्टी घडतात असं मला वाटतं. आणि म्हणून सारांशाने बोलायचं झालं तर सर्जोपद दृष्टिकोन आणि व्यवस्थित वस्तुनिष्ठ तांत्रिक माहिती आणि जिथे पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक आहेत त्यांना याच्यामधून माहिती पोचवली जाते. आणि मग कसं आहे की ती माहिती पोचल्यानंतर तरी त्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग याचा अर्थ की कुठेतरी कोणीतरी त्या माहितीवरती बसलेलं आहे, की माहितीवरती फाईलवरती काहीतरी आहे त्याच्यामुळे होत नसेल तर मग विधिमंडळ की राज्य सरकार त्याच्यासाठी. मॅडम एक प्रश्न आहे की मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की टायर कंपन्यांबाबत तुम्हाला एक माहिती मिळाली होती. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या टायर कंपन्याविरोधात जनसुनावणीमध्ये म्हणजे पालकमंत्र्यांनी या बंद करा असे निर्देश दिले आणि काही दिवसानंतर स्थानिक आमदार आणि पालकमंत्री या सर्वांनी मिळून कंपन्यांना परमिशन द्यावं अशा प्रकारच्या शिफारशी करण्यात आल्या. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? सर्वपक्षीय आमदार. कल्पना नाही आहे. फक्त मला एक वाटतं की सगळ्याच उद्योगांना बंद करून कसं चालेल. अनधिकृत एकाबद्दल आपण म्हणतो की उद्योग आले पाहिजे. म्हणून एकच आहे की ज्याच्यामुळे प्रदूषण होते किंवा गावाचं पाणी खराब होतं किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर त्याच्या SOPची काटेकोर अंमलबजावणी करून घेऊ त्यांना त्याच्या संदर्भात आपण परवानगी देऊ शकतो. आता टायरच्या संदर्भात काय असं नक्की होतं याचा मला असं वाटतं मी प्रदूषण विभागाला विचारणा करते, त्यांच्याकडून रिपोर्ट घेते आणि त्याच्या खेरीजातून जे कारखाने असतील त्याच्यावरती लोकांचा आक्षेप असेल कुठलाच उद्योग येता कामा नये हे तर शक्य होणार नाही. त्याला जोडून एक इथे गांद्रे MIDC आहे तिथे 70% जे प्लॉट आहेत ते रिकामे आहेत आणि पालक आपल्या उद्योग मंत्र्यांनी आताच एक शिफारस केलेली आहे नवीन MIDCची जे की वाडा शहर विकास व्हायचा असेल, शहराचा वाढायचा असेल. वाडा शहर तर एका बाजूला नदी आहे, दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. वाढायचं म्हणजे ह्याला शहराला वाढायचं असेल तर पुढे मनोरच्या दिशेने वाढू शकतं. मात्र तिथे जर MIDC केली तर या वाड्या शहराला वाढण्यासाठी जागा नाही आहे. प्रशासन याचा पुढे विचार करेल का? मला असं वाटतं कारण माझी जी काही ओळख आहे त्याच्यामध्ये सन्माननीय उदय सामंत अतिशय कार्यक्षम आणि सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन काम करणारे मंत्री. स्वतः शिंदे साहेबांचं लक्ष पालघरवरती आहे. एकनाथ शिंदे इथे हा जो ग्रीवियन्स आहे तुमचं म्हणणं त्याच्या संदर्भात निवेदन पांडुरंग पाटील आणि मोरे साहेबांकडे द्या. आम्ही स्वतः त्याचा बघू. आपण ताई म्हणजे शिवाजी कोण होता प्रकाशक आहे त्यांना विषय पूर्ण होते. आणि एकंदरीत आपण आता औद्योगिक सुरक्षा औद्योगिक कारखान्यांमधील अपघात दुर्घटना आणि महाराष्ट्रातील एकंदरीत स्थितीचा आढावा आपण आता आमच्यासमोर मांडला.
आपण आताच थोड्या वेळा आधी म्हणालात की सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा आणि उद्योग हवेत पण प्रदूषणकारी नको असं म्हणत असताना जे इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या या शासकीय यंत्रणा आहेत त्या भागातील अपुऱ्या आहेत असंही आपलं एक स्टेटमेंट द्या. त्याचाच अर्थ ह्या सर्व उद्योगांवर देखरेख करणारी ही यंत्रणा आणि अंमलबजावणी करणारी ही यंत्रणा जर अस्तित्वात असती व्यवस्थितपणे तर हे प्रकार रोखता आले असते. मात्र तसं झालं नाही, त्याच्यामुळे राज्य शासनाचं हे अपयश आहे. मला एक खरं वाटतं की कुठली गोष्ट यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग पाहिजे आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर का झाल्या त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे पुण्यात लोकसभेला आज अभिजित घोरपडे म्हणून होते. त्यांनी 10 वर्षापूर्वी पर्यावरणावर काम सुरू केलं आणि आज त्यांना आता म्हणजे ते नैसर्गिक स्रोत बंद झालेले असतात त्या संदर्भातल्या कमिटीवर त्यांना घेतलेलं आहे. माझं म्हणणं असं की तुमच्यापैकी ज्यांना स्वतः एक विषयाचा फॉलोअप आणि अभ्यास आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही शांताराम मोरे यांना ती माहिती देत जा आणि त्याचा पाठपुरावा तुमचं म्हणणं काय आहे? अनेक विषयांच्यामध्ये काय होतं की ज्यांना आपण म्हणतो की मदत होईल त्याच्याऐवजी त्या लोकांना बदलून जातात, त्यांना कुठे उत्साह संपतो. काही कार्यकर्ते होते पालघरमध्ये, कार्यकर्त्याचे मोह होतो. पण आज जे नवीन लोक आलेत आता कामामध्ये वैद्यही आहे स्वतः, या लोकांना तुम्ही सहकार्य करा आणि त्यांच्याबरोबर मार्फत सुद्धा आमच्याकडेही त्या गोष्टी त्याचा आपण पाठपुरावा करू. माझं म्हणणं साधं असं आहे की DPC सारखीच एक समाजामध्ये यंत्रणा पाहिजे की जे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करतील. आणि मीडियातून तुम्ही देता ते चांगलं आहे, पण त्याचं कोणतरी सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन म्हणून दिलं त्याची वेगळी दखल घेतली जाते असं मला वाटतं. मीडियाचं तर महत्त्वाचं आहे. प्रश्न माझा एक पर्टिक्युलर होता, हे शासनाचं अपयश आहे का? शासनाचं अपयश म्हणणं मी सांगितलंच मला की लोकांचा सहभाग असायला पाहिजे. शासनाला अपयशी ठरवणं मला योग्य यासाठी वाटत नाही आहे की शासनाचा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे. त्यामुळे शासनाने काही प्रयत्नच केले नसते तर आपण त्यांना अपयशी म्हणू शकतो. पण आज रोजगार येत आहेत, माणसं येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारने MIDCचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे शासन निष्क्रिय असं तर म्हणू शकत नाही आपण. शेवटी अपयश कशाला म्हणायचं तर याच्या संदर्भात त्या व्याख्या पाण्याने म्हणते. ग्लास अर्धा भरलेला नसतो, काहींना आजारी का वाटतो, हा दृष्टिकोनाचा फरक.